अकोल्यातल्या बाल शिवाजी शाळेतल्या दोन पठ्यांनी आपल्या शाळेचं नाव सार्थ ठरवलंय। कारण एकाच बेंचवर बसणाऱ्या दोन मित्रांनी महाराष्ट्रामध्ये सारखेच गुण मिळवून अव्वल येण्याचा पराक्रम केलाय। या दोघांनाही 600 पैकी प्रत्येकी 593 गुण मिळालेत, म्हणजेच पैकीच्या पैकी गुणांसाठी फक्त 7 मार्क कमी। मला सांग धनंजय, की तुझ्या यशाचं रहस्य काय, अभ्यास कसा केला तू? सर्वप्रथम मी माझ्या यशाचं जे क्रेडिट आहे ते शाळेला आणि माझ्या पालकांना देतो। माझ्या शाळेने आमच्याकडून खूप जास्त मेहनत करून घेतली, प्रत्येक विषयावर अचूक भर दिला, प्रत्येक गोष्टीवर बारीक गोष्टीवर बारकाईने आमच्या लक्ष लावून दिले आणि ज्या आमच्या सराव परीक्षा असतात प्रिलिम्स, त्या सर्वात जास्त आमच्या शाळेत घेऊन घेतल्या। 6 प्रिलिम्स झाल्या आमच्या शाळेत आणि त्यामुळे प्रत्येक प्रिलिम्सच्या चुका झाल्या, त्या चुका आम्हाला लिहून घेतल्या आम्ही शाळेने आणि मग त्या चुका आम्ही बोर्डाच्या परीक्षेत करू नये म्हणजे पूर्ण दक्षता आमच्या शाळेने घेतली। त्याचं संपूर्ण श्रेय शाळेलाच जातं, कारण की जी मेहनत करून घेतली त्यांनी, नंतर प्रत्येक विषयात कशात कमी गुण येतात कशात जास्त गुण येतात हे लक्षात आणून बोर्डाच्या हिशोबाने तयारी करून घेतली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे यश मिळवण्यासाठी स्वतःला अभ्यास करणं खूप आवश्यक असतं आणि सेल्फ स्टडीची सवय लावून घ्यायला आवश्यक असतं। खरं म्हणजे खूप चांगलं वाटतं, कारण आम्ही लहानपणापासूनचे मित्र, नेहमी सोबत अभ्यास करणारे, नेहमी सोबत राहणारे आणि सोबत मिळूनच हे यश मिळालं म्हणजे खूप चांगली गोष्ट झाली असं वाटतं। यशपाल आणि धनंजय यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांचा आनंद अर्थातच गगनात मावत नाहीये। त्यांनी अभूतपूर्व यश मिळवलं आहे, त्याच्याबद्दल खरोखर मनाला तर खूपच आनंद आहे आणि पहिल्यांदा आमच्यामुळे मुलं ओळखायचे, पण आता त्यांच्यामुळे आम्ही ओळखल्या जातोय, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी आयुष्यामध्ये असंच यश मिळवत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुन्हा शाळेचे आभार की ज्या शाळेने त्यांच्याकडे एवढं सगळं करून घेतलं आणि त्याबद्दल पुन्हा धन्यवाद। खरं तर मुलांच्या यशात शाळेचा मोठा वाटा। गेल्या वर्षी याच शाळेतली अवनी खोडकुंभे राज्यात प्रथम आली होती। यशपाल आणि धनंजयच्या यशाने पुन्हा एकदा या शाळेच्या आदर्श शिक्षण पद्धतीवर शिक्कामोर्तब झालंय। यशपाल पाकळ आणि धनंजय सहस्त्रबुद्धे हे दोन्ही विद्यार्थी शाळेमध्ये सुद्धा नेहमी प्रत्येक याच्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या याच्यावर राहतात। म्हणजे नुसतं अभ्यासच आताचं हे नाही, तर वक्तृत्व वगैरे ह्या सगळ्या याच्यामधनं ते त्यांचं यश हे संपादन करीत असतात। इतर क्षेत्रामध्ये धनंजयला सुद्धा तबला वादक आहे, तो सुंदर असा तबला वाजवतो तो। त्याचप्रमाणे यशपाल हा इतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा सतत तो पहिला असतो आणि तो NTSला सुद्धा मेरिट येईल याची मला नक्की खात्री आहे। 10वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा। पुढील यशाचा पाया याच परीक्षेच्या माध्यमातून घातला जातो। यशपाल आणि धनंजयने तर भरभक्कम पाया घातलाय, मात्र याच विद्यार्थ्यांपासून स्फूर्ती घेऊन इतरांनाही यशाकडे आनंदाने घोडदौड करता येईल। उमेश अलोने, ABP माझा, अकोला।